हे आपण राहते जे सोलगावमध्ये आश्रमात थांबलो होतो, तर ते आश्रम आहे वरती आणि आश्रमाच्या समोरच सोलगावचा घाट आहे. मस्त सकाळचं असं सुंदर नयनरम्य वातावरण आहे आणि आपण सकाळी स्नान करतोय घाटावरती. सकाळच्या वाजले आता 7. चला स्नान करून आरती घेऊ आणि परिक्रमा आपली सुरू करू. नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 46वा दिवस आणि आपण निघालोय सोलगाव या गावातून. तर पुढं आपल्याला वाटेत पुढं 2-3 किलोमीटरवरती गोगावचा घाट आहे. म्हणजे आपण एकदम बडवापर्यंत आपण नर्मदा मैयाच्या तीरावरून चालतोय. तर गोगाव झाल्याच्या नंतर पुढं बघू आपण कोणते कोणते गाव लागतात. बडवा इथून 35 ते 40 किलोमीटरवरती आहे. बघू आज कुठपर्यंत पोहोचतोय काय. काल आपलं पूर्ण 35 किलोमीटर झालं, जे आपण धमनोदमधून निघलो होतो. महेश्वर मंडलेश्वर बघून आपण इथं थांबलो होतो. आज मस्तपैकी फ्रेश असं वातावरण आहे, पाठीमागं घाट आहे. आपण इथं आंघोळ केली, त्यानंतर आरती करून आता निघतोय पुढं. नर्मदे हर. असं वातावरण झालंय. 7:30 वाजल्यात. सूर्य काही दिसला नाही अजून, पण एकदम दव पडले पूर्ण. समोर आता पाण्यावरती होतं हेच, पण 5 मिनिटात इकडं सगळं वाऱ्याने दव आलंय. हे सगळं वातावरण असं भरपूर थंडी आहे. तर अंकुश मामा ते पुढं आलेत. थोडे हातपाय गरम करू, शेकू जरा, पुढे जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. चला पुढे जाऊ. हे जे सोलगाव होतं, तर 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस मैयाचं पाणी म्हणजे खूप पाऊस झाला तर पूर आलता, त्यावेळेस पूर्ण हे घर कडीचे जे घर दिसत आहेत, तर या घरांमध्ये फुल पाणी झालं. तर त्यावेळेस काही लोक आहेत, हे गाव पुनर्वसित झालं नाही, पण कसं की वरती राहायला गेले ह्या पाण्यामुळं. तर आपण आपला जो 4था भाग होता नर्मदा परिक्रमेचा, जे की आपण सियाराम बाबाच्या तिथून निघलो होतो तेली भाट्यांमधून. त्यानंतर आपल्याला लेपा गाव लागलं आणि लेपा गावच्या पुढं आपल्याला एक डॅमचं काम लागलं होतं. 4थ्या भागामध्ये दाखवलं आहे ते. तर त्या डॅममुळं त्यावेळेस ही अशी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या गावामध्ये. तर तेव्हापासून हे गाव फक्त निम्म पलीकडे राहिलेले लोक राहत आहेत. तिकडं फार कमी लोक. हे सगळे जे बंद घरं दिसत आहेत ना, तर हे घरं तेच आहेत जे लोक पलीकडे सोडून गेले राहायला. चला, जर आपल्याला तिकडनं रस्ता असेल तर आपण हे गाव जे तिकडे राहायला गेलेले आहेत, तर आपण तिकडं पण बघू. हे घरं तिथं पूर्ण त्यावेळेस हे सगळे घरं पाण्याखाली होते. चला पुढं आल्याच्या नंतर आपल्याला चहा दिलाय. नर्मदे हर. चला आपण चाललोय सोलगावातून पुढं गोगावाकडे. पुढचं काहीच दिसत नाही, भरपूर दुःख आहे. नर्मदे हर बाबाजी. ये वाला पैदल रास्ता, पगडंडिया रास्ता, ये आगे वाला रास्ता कहाँ जाता है? ये वाला ये धरगांव जाएगा. धरगांव. हाँ. अच्छा, नर्मदे हर. नर्मदे हर. पैदल जाना के लिए सही रहेगा. अच्छा अच्छा. चला आपण इकडे चाललोय. पगडंडी रस्ता लागला आपल्याला. ग्राम गोगावा 3 किलोमीटर आणि पथराड 7 किलोमीटर. आतापर्यंत एवढं दव कधी लागलं नव्हतं बरं का आपल्याला.
चला 8 वाजल्यात. वातावरण अजून सकाळी होतं तसंच, उलट त्याच्यापेक्षा अजून जास्त दव पडले. सूर्य उगून आलाय पण इकडं काहीच प्रकाश हे नाही. एकदम असं धुरकट वातावरण आहे. चला बघू आपण कुठपर्यंत राहता येते. आता गोगावा गाव लागून आपल्याला पुढं. हे आलं गोगावा गाव. संत शियाराम बाबाजी नर्मदा पोहोच मार्ग हा इकडं आहे. 8:30 वाजले आपल्याला यायला. आणि जो भगवती जो पथराड मार्ग आहे, पथराड 3 किलोमीटरवरती आहे, तर ते समोर आहे. भगवती नर्मदा नक्षत्र गोगावा. तर हे एकदम रस्त्याच्या नर्मदे हर या रस्त्याच्या कडेला आहे. एवढी थंडी होती आणि त्याच्यामध्ये हे दव, कारण आत्ता 8:30 वाजल्यात. आत्ता सूर्याचे प्रखर किरण पडल्यामुळे जरा बरं वाटतंय. आता दिसायला लागले आपल्याला असं. चला इथं बोलवलंय. हे अन्नक्षेत्र आणि आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी गोगावमधलं. आणि इथून पथराड 3 किलोमीटरवरती. तर थांबू आपण इथं आणि 5-10 मिनटं आणि जाऊ पथराडकडं पुढं. मग तिथं जर तुम्ही नर्मदा मैयाच्या तिथं आंघोळ नसताना केलं तर तुम्हाला पाणी होतं इथं आंघोळ करायला. हा हौदावर. आता ऊन पडलंय, भारी वाटतंय. काय झालं थांबायला? नर्मदे हा काढलं बोर पाडतानी. काय इंजन करतात म्हणते बोर. हे आपण सेम दक्षिण तटावर असताना ज्यावेळेस आपण सियाराम बाबाजीकडे जात होतो आश्रमाकडं, त्यावेळेस दोन्ही बाजूनी हे असे मातीचे डोंगर लागले होते, मातीचा चढ. नाही परिक्रमावाले जास्त इकडून आलेच नाही तर काय दाखवीन. आपण रात्री फक्त 8 जण त्या ह्याच्यावर होतो आश्रमावर. आणि हे गोगावाचं जे आश्रम गेलं तर त्याच्यावर त्यांना विचारलं तर ते म्हणले एक पण मूर्ती नव्हती. चला आपण चाललो इकडं पथरावट कर. सीधा दाखवलं पण होतं पण त्यांनी आवाज मारला होता मागून. आपल्याला वाटलं की इकडं पुढं आश्रम वगैरे मंदिराकडे जायला वेगळा रोड आहे काय. हनुमान मंदिर आहे इथं. हे इकडं समोर पथरावत मधला आश्रम आहे. पण आपण चाललोय परिक्रमा मार्गावरती, कारण मागं एक आश्रमावर गोगावाच्या आश्रमावर थांबलो होतो, तिथं चहा घेतले होते. तर चाललोय आपण आता पुढं. असाच रस्ता आहे परिक्रमा मार्ग पूर्ण पगदंडी मैयाच्या कडेनं. पथरावतच्या पुढं आल्याच्या नंतर आपले हे गाव लागले आणि समोरच परिक्रमावासियांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आहे. आपल्याला डांबर लागला इथून, डांबरी रस्ता. आतापर्यंत असंच पगदंडी होता. नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलाय डावीकडं. नाही डावीकडं 3 किलोमीटर कतारगाव.
नर्मदे हर. ये रास्ता है क्या? सीधा कौन सा गाँव आएगा? बहेगाव. कितना किलोमीटर है यहाँ से बहेगाव? 2 किलोमीटर. अशा रस्त्याने जरा चांगलं चालतं येतं. होय आबा. सोडला आपण डांबर रस्ता, परत लागला असा पगडंडी. मानवनर्मदा परिक्रमा मार्ग. हा बाई कशाचं काय पाणी होते हे पुढचं? मस्त पाणी सोडलंय बरं का, पण मस्त पाणी सोडलंय. कांदा आहे वाटतंय, कांदा आहे. कांद्याचं पीक अशा पद्धतीने चाललंय. सकाळी बोर होती, सकाळी थांबले नाही, होय लगेच पळाले. चला कशी आहे तुला ठेवाय. इथे एक आश्रम लागलाय आपल्याला, श्री राधाकृष्ण मंदिर, पुराणी बहेगाव. आतमध्ये बहेगाव या रोडनी. ये परिक्रमा मार्ग सीधा. ये इधर से लिखा है ना, इधर ही साइड. धारेश्वर. भीतर भी जाओगे बाहर भी सब तुम आओ तो सही. बस टेकून बस. अन्नक्षेत्र 17 किलोमीटर दाखवलंय. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. खाना को बते दिया सब खाली तुम तो. जी ये खेड़ी पांड्या घाट खेड़ी ये आश्रम. अच्छा अच्छा अच्छा, यानी कि 4 किलोमीटर आप उधर. आश्रम है बाबा, भोजन प्रसादी मिलती है. अच्छा उधर आप फोन करके बोलोगे. हाँ अभी फोन लगा देंगे जब भोजन बनने चालू हो जाएगा. तैयार मिलेगा आपको. अच्छा अच्छा ठीक है. ऐसा यहाँ से कल रोज कितने परिक्रमा से गुजरते हैं? 100-150. अच्छा कभी थोड़ा बहुत कम भी हो जाए, 50-40. अच्छा अच्छा अच्छा. चलो बाबा जी नर्मदे हर. नर्मदे यार लगा दे फोन ठीक. हाँ लगा दो. हम 4 किलोमीटर. हाँ, 4 मूर्ति आई रे बनाओ भोजन. हाँ करो ठीक है बाबा, भोजन का काम चालू हो गया. तैयार हो गया, जाओ तुम अब. अच्छा अच्छा ठीक है. चलो नर्मदे हर. नर्मदे हार. चला आता आपण हे जे मागं लागलो होतं आपल्याला ते बहेगावचं आश्रम होतं. तर ते बोलले की तुम्ही जेवण कुठं करताल? इथं करताल तर इथं बनवायला. पण आत्ता वाजले 10:30. तर मग त्यांनी सांगितलं 12 किलोमीटरवरती पण जेवणाची व्यवस्था आहे आणि त्यानंतर 4 किलोमीटरवरती पण. तर मग 12 किलोमीटर खूप लांब झाला असतं. 12 वाजेपर्यंत आपण 12:30पर्यंत पण पोहोचलो नसतो, कारण रस्ता पूर्ण असा पायवाटे. तर मग त्यांनी पुढं जे 4 किलोमीटरवरती पाड्याघाट म्हणून गाव आहे, पाड्याघाट खेडी, तर त्या गावामध्ये फोन करून सांगितलं त्या बाबांनी की जेवण तयार करून ठेवा, 4 परिक्रमावासी येत आहेत. तर मग आता आपण चाललो आहे पाड्याघाट खेडीकडं. एकदम सरळ रस्ता आहे, ट्रॅक्टर चालू आहे त्या रस्त्याने. ट्रॅक्टर. नर्मदे हर. 2-3 रस्ते आहेत. एक रस्ता आहे जो ते मंडलेश्वर होतं, तर मंडलेश्वरवरून सरळ जातो रोडनं. आणि हा जो रस्ता आहे हा मैयाच्या किनाऱ्यावरून आहे. तर ह्या रस्त्याने गर्दी कमी परिक्रमावासियांची, त्यामुळं पण सेवा खरी इकडे आहे आणि मार्ग पण खरा हाच आहे.
कारण तिकडनं ज्यांना गाड्यामध्ये बसायचं आहे, गाड्यांवर बसायचं आहे, तर इकडून गाड्या भेटत नाहीत बसायला. कारण हा रस्ता एकदम पगदंडी आहे, एकदम शेतातून आहे. त्यामुळं जवळजवळ 70% लोक आहेत हे त्या रोडने जात आहेत. आपण चाललो आहे मधून जाऊ पाड्याघाट खेडी आणि मग त्यानंतर पुढं. चला. ज्या गावामध्ये आपल्याला मागच्या आश्रम म्हणजे बहेगावचा आश्रम होतं, तर त्या आश्रमात फोन करून सांगितलं होतं की 4 जण येत आहेत, जेवण तयार करून ठेवा. तर ते गाव आलं आहे आपलं. तर बघू आपण आश्रमाकडे, विचारू त्यांना आश्रम कुठे आहे, तिकडे जाऊ. मध्ये पण एक वाटात आपल्याला शेतामध्ये एक जण भेटले, तर त्यांनी परत विचारलं आणि त्यांनी परत फोन करून त्यांना सांगितलं की हे 4 जण आलेत, स्वयंपाक करून ठेवा. चला आपण जाऊ आश्रमाकडं. नर्मदे हा, नर्मदे हा. याला समोरच आश्रम आहे. काही परिक्रमावरती आलेत आपल्या पुढं. जास्त नाही, फक्त आपण 4 आणि ते 8 ते 10 जण असते. चला जेवण करू आणि पुढं 7 किलोमीटरवरती धारेश्वर येथून मग धारेश्वरला जाऊ. नर्मदे हर. हे गावातील आश्रम आहे हा, आणि ह्या माई आपल्यासाठी स्वयंपाक बनवत आहेत. चला जेवण करू आणि पुढे जाऊ. नर्मदे हर. चला आपण दुपारचं जेवण करून निघलोय पाड्याघाट खेडी इथून. आत्ता वाजले 1:30. तर आपण पोहोचलो तिथं 11:30 पावणे 12 वाजता. त्यानंतर आपण जेवण केलं, लगेच जेवायला तयारच होतं. कारण मागच्या आश्रमावरून फोन करून सांगितलं होतं आपण फक्त 10, 15, 20 जणच होतो. आपल्या अगोदर जे आले ते 8, 9 जण तेवढे आणि आपण 4. तर जेवण व्यवस्थित झालं, मस्त. चपाती आणि वरण होतं त्यांनी बनवलेलं. गावात मंदिर वगैरे नाही, पण जे गावातले लोक आहेत तर ते स्वयंपाक वगैरे करतात आश्रमावरती. तर आपण चाललो आहे पुढं. आणि ही एक सिस्टीम मस्त आहे की आपण मागच्या आश्रमावर निघाल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला विचारायचं की किती इथं थांबणार का पुढं जाणार, त्यानंतर पुढच्यांना कळवायचं. हे प्रत्येक आश्रम असंच कळवत राहायला पाहिजे, कारण त्यांनाही अंदाज येतो एक स्वयंपाक किती बनवायचा आहे काय. तर आणि जेवण हे लवकर होतं, नाही तर मग त्यांनी 1 वाजेपर्यंत वाट पाहायची, मग त्यानंतर स्वयंपाक बनवायचा. मग त्यांनाही टाईम होतो, त्यांनाही वेळ लागत नाही, किती माणसं आहेत ते. त्याप्रमाणे आज मस्त झालं. आणि वाटेत पण आपल्याला 1-2 जागा विचारलं, त्यावेळेस पण त्यांनी फोन करून सांगितलं होतं हे नियोजन असं एकदम चांगलं आहे. बघू आपण, हाच रोड आहे का, पुढे एक 7-8 किलोमीटरवरती आश्रम गाव आहे. पण आत्ता वाजले 1:30. बघू आपण आज बडवाला पोचतोय का अलीकडं मुक्काम करतोय ते. चला नर्मदे हर. या मैया होत्या आपल्याला स्वयंपाक करायला, तर हे त्यांचं घर आहे. तर चला आपण चाललोय पाड्याघाट खेडीकडून आता पुढं. घर रहते तो ऐसे खाते, आगे मिल जाएगा, वो मिलेगा 100% वो दे देती है, मैया सब्जी मैया देती है. क्या है अपने पास तभी वो देगा वो खाएगा. हाँ, वो तुम्हारे साथ चल रही है. चलो नर्मदे हर. बाबाजी चलो. चला आता आपण आणि इथं चहा, पोहे, जिलेबी बालभोग ठेवला होता. दूध हा दूध सगळं. तर चाललो आहे आपण तिथून पुढं. आज अमावस्या होती त्यामुळं त्यांनी फक्त, म्हणजे रोज नसतं जर त्यांनी ठेवलेलं, आजचे दिवस ते बसले होते. चालेल, थोडा आराम केला, चाललो आहे पुढं. मस्त गहू आहे आबा, मस्त गहू आलाय म्हणलं. घाट किती आहेत गहू. चला पुढं एक गाव आलंय, बघू कोणतं आहे ते, कारण धारेश्वर तीर्थातून लांब दिसतंय थोडंसं.
हे भामपुरा गाव लागले आपल्याला, जे धारेश्वरच्या अलीकडचं गाव आहे. चला आपण भामपुरामधून धारेश्वरला पुढे जाऊ. मोठं गाव आहे भामपुरा. चला नर्मदे हर तेच काना काना आले पुढं. धारेश्वर मंदिराच्या अलीकडे धारा लागली आपल्याला. होय, धारेश्वर मंदिराच्या पुढे अलीकडे धार लागली म्हणलं आपल्याला. हे आलं धारेश्वर मंदिर नर्मदा मैयाच्या एकदम तीरावरती आहे. चला आपण आतमधून आतमधून मंदिर पाहू, त्यानंतर दर्शन घेऊ. हे नर्मदा मैयाचं पात्र. धारेश्वर मंदिर आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग इकडं नर्मदे. नर्मदे हर, नर्मदे हर. चला पुढे एक 5 किलोमीटरवरती आश्रम आहे आणि एक 2 किलोमीटरवरती 2 किलोमीटरवरती गंगेश्वर म्हणून तीर्थ आहे, तर तिथे आणि 5 किलोमीटरवरती सेमरला म्हणून गाव आहे, तर त्या गावात आहे. आत्ता वाजलेत 5. मग 1 तासात आपण किती चालतोय, कोणता आश्रम लागतंय ते. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आलं कपास्थल. तर इथं पवित्र धाम आश्रम आहे कपास्थळमध्ये. तर आपण आज तिथंच थांबतोय. जे सेमलर म्हणून गाव आहे, सेमलरा. तर ते 2-2.5 किलोमीटरवरती आहे. सूर्य मावळाला आला. चला इथंच रस्त्याच्या कडेला आश्रम आहे, ते इथंच थांबू. नर्मदे हर. चला हे आलं कपास्थलचं आश्रम, पवित्र धाम. नर्मदे हर. हे समोर जे दिसतंय तर हे शेड. चला आपण आपले आसनं लावू आतमध्ये. चला आपले आसनं लावू. नर्मदे हर. गाडी घेऊ तिकडनं आणि आसनं लावून आपण आरती घेऊ. मस्त आश्रम आहे. नर्मदे हर. तर आपण आज सुलगावून निघून हे जे गाव आहे, तर हे गावापर्यंत आपलं आज 30 किलोमीटर कंप्लीट झालं. तर आत्ता वाजले 8:30. सगळे झोपलेत.
लाईट बंद केलेली. तर चला आपण पण झोपू. नर्मदे हर.